नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल माऊली 1 by 1. आज आपल्या सेकंड ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा सुरुवात होते सकाळ फ्रेश वातावरणातून. चला तर मग माझ्यासोबत आणखी एक नव्या दिवसाचा प्रवास सुरू करू. सकाळचं हे वातावरण मला खूप आवडतं. शांत रस्ते, थंड हवा. दिवसाची सुरुवात अशी झाली की पूर्ण दिवसाची ऊर्जा वेगळीच असते. रोज सकाळी घराबाहेर पाऊल टाकलं की एकच गोष्ट आठवते, स्वप्न मोठी असतील तर झोपेपेक्षा मेहनत जास्त करावी लागते. चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया. तोच रस्ता, तोच चिखल, पण स्वप्न मोठी असतील तर रस्ता कितीही कठीण असला तरी पाय थांबत नाही. जिमकडे प्रवास सुरू आहे. या रस्त्यावरून जाताना प्रत्येक दिवस काहीतरी वेगळं पाहायला मिळतं. आज ही म्हैस अगदी निवांत आपल्या दुनियेत रमली होती. गावाकडचं हे साधं शांत वातावरण दिवसाची सुरुवात खास बनवते. रस्त्यातील हिरवीगार आंब्याची झाडे आणि निवांत चारा खात असलेली ही गाय. गावाकडच्या सकाळची हीच तर खरी मजा असते. आता मुख्य रस्त्याला आलोय, तर चला मग जिमला. दिशा एकच, स्वतःला कालपेक्षा अधिक चांगलं बनवण्याची. चला जिमकडे मग. आलो जिममध्ये, चप्पल बाहेर काढल्या आणि आता दिवसातील सगळ्यात महत्त्वाची वेळेला सुरुवात. आज आहे बॅक डे आणि सुरुवात पुलअप्सने. चला मेहनतीची सुरुवात करूया. पुलअप्स हा फक्त साधा व्यायाम नाही, तर अप्पर बॉडीची खरी ताकद तपासणारा आणि वाढवणारा एक कंपाऊंड एक्सरसाइज आहे. पुलअप्स हा फक्त एक साधा व्यायाम नाही, तर अप्पर बॉडीची खरी ताकद तपासणारा आणि वाढवणारा कंपाऊंड एक्सरसाइज आहे. यामध्ये लॅट्स, ट्रॅप्स, रॉम्बॉइड्स, रियल डेल्ट्स, बायसेप्स आणि फोरआर्म एकत्र काम करतात. त्यामुळे संपूर्ण बॅक मजबूत होण्यास मदत होते. मी प्रत्येक रेप पूर्ण कंट्रोलमध्ये आणि पूर्ण रेंज ऑफ मोशनमध्ये करण्याचा प्रयत्न करतो. वर जाताना बॅकला नीट कॉन्ट्रॅक्ट करायचा आणि खाली येताना हालचाल नियंत्रित ठेवायची. घाईघाईने केलेल्या जास्त रेपापेक्षा योग्य फॉर्ममध्ये केलेले कमी रेप्स जास्त परिणाम देतात. त्यानंतर क्लोज ग्रिप पुलअप्स, जास्त कंट्रोल, जास्त फोकस आणि जास्त मजबूत. आता लॅट पुलडाऊनमुळे बॅकची रुंदी आणि चांगला मसल कनेक्शन तयार करण्यासाठी प्रत्येक रेप पूर्ण स्ट्रेच आणि कंट्रोलमध्ये करत आहे. मी लेट पुलडाऊन सुपर सेट करूनच करतो. क्लोज ग्रिप आणि वाईड ग्रिप लॅट पुलडाऊन दोन्ही व्हेरिएशनमध्ये 15-15चे रेप आणि असे एकूण 3 सेट. क्लोज ग्रिपमुळे मिड बॅक आणि लोअर लॅट्सवर चांगला फोकस येतो. त्यानंतर मी बारबेल रो एक्सरसाइज केली. ही मुवमेंट बॅकची थिकनेस वाढवण्यासाठी आणि मिड बॅक स्ट्रॉंग बनवण्यासाठी खूप प्रभावी आहे. प्रत्येक रेपमध्ये फुल रेंज ऑफ मोशन ठेवून आणि कंट्रोलमध्ये वजन खेचत मी 12 रेप्सचे 3 सेट पूर्ण केले. फॉर्मवर पूर्ण फोकस ठेवत प्रत्येक सेटमध्ये बॅक मसल्सची जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. बारबेल रोचे सर्व सेट पूर्ण केल्यानंतर माझं बॅक वर्कआउट जवळपास पूर्ण झालं होतं. प्रत्येक एक्सरसाइजमध्ये फॉर्म कंट्रोल आणि इंटेन्सिटी खूपच दमदार झाला आणि बॅकमध्ये जबरदस्त पंप जाणवत होता. अशाच प्रकारे प्रत्येक वर्कआउटला स्वतःला कालपेक्षा थोडं जास्त पुश करत राहिलो. त्यानंतर मी सिंगल हँड बॅक एक्सरसाइज केली. एका हाताने काम केल्यामुळे प्रत्येक बाजूवर स्वतंत्रपणे फोकस करता येतो आणि मसलमधील स्ट्रेंथ बॅलन्स सुधारायला मदत होते. प्रत्येक रेप पूर्ण कंट्रोलमध्ये करत बॅक मसलला चांगला स्ट्रेस होता. जवळपास माझं पूर्ण वर्कआउट झाल्यानंतर मी माझे वजन काळजीपूर्वक पुन्हा त्याच जागेवर ठेवले. जिममध्ये वर्कआउट जितकं महत्त्वाचं असतं तितकं शिस्त आणि स्वच्छताही महत्त्वाची असते. आपलं काम झाल्यावर इक्विपमेंट नीट जागेवर ठेवणे ही प्रत्येक जिम मेंबरची जबाबदारी असते. शेवटी नेहमीप्रमाणे मी स्ट्रेचिंग करून वर्कआउट पूर्ण केले. स्ट्रेचिंगमुळे मसल रिलॅक्स होतात, फ्लेक्सिबिलिटी सुधारते आणि रिकव्हरीलाही चांगली मदत होते. स्ट्रेचिंग पूर्ण केल्यानंतर मी माझा बॅक पोज दिला. आजच्या पूर्ण वर्कआउटची मेहनत त्या एका पोजमध्ये स्पष्ट दिसत होती. त्यानंतर ब्राऊन ब्रेड आणि दूध घेतले. शरीराला आवश्यक एनर्जी प्रोटीन देतं. रस्त्याने जात असताना त्या क्षणी न कळत मनात माझ्या आजोबांची आठवण दाटून आली. नेहमीप्रमाणे हा खडबडीत दगडांचा रस्ता पार करणं, चालणं थोडं कठीण झालं, पण चेहऱ्यावर हसू कायम ठेवत तो क्षणही कॅमेऱ्यात कैद केला. आजूबाजूच्या हिरवगार झाडाकडे 5 दिवसाची सुरुवात केली आणि शेवटी ब्राऊन बेडवर संपली. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.